माणसे पर्यटनासाठी म्हणून बाहेर पडतात तेव्हा त्यातून त्यांना नेमके काय साधायचे असते? नवीन परिसरात नव्या अनोळखी पर्यटकांसोबत कशासाठी फिरायचे? बहिर्जगतात जे दिसत असते त्या आठवणींचे ठसे घेऊन माणसे घरी परत येत असतात. पर्यटकांना देवळे दाखवली जातात, जुने राजवाडे दाखवण्यात येतात, दरीच्या दूरवरचा नजारा दिसत राहील अशा कड्याच्या टोकाला नेले जाते. म्युझियम्स असतील तर ती दाखवली जातात. ज्या प्रदेशात फिरायला जाऊ त्याविषयी आवश्यक वाचन अभ्यास झालेला नसल्याने अमुक एक पाहायचे आहे असे काही मनात नसते. पाश्चात्य देशातील बरेच प्रवासी भारतात येतात तेव्हा त्या प्रदेशाविषयीचा तपशील अभ्यासून ते येथे येत असतात. सामान्यपणे भारतीय प्रवासी सहल आयोजक जे दाखवेल तेवढेच पाहत असतो. आपण येथे का आलो, विशिष्ट असे काही पाहायचे आहे असे मनात काहीच नसल्याने जे पाहायला मिळेल त्यामध्ये समाधान मानले जात असते. लेह लडाखच्या सहलीत नवीन वेगळे असे आम्ही काय पाहिले? नवे काही शिकता आले का? नव्याने माणसे जोडणे जमले का? सामान्यपणे माणसे हे असे प्रश्न स्वतःला विचारित नाहीत. या सहलीत आम्हाला सिंधू पॉइंटवर नेण्यात आले होते. त्या ठिकाणी आवर्जून पाहावे असे वास्तवात काहीही तेथे नव्हते. पर्यटक पाण्यात हात बुडवण्यात, पाय पाण्यात घालून बसण्यात समाधान मानित होते. सहल आयोजकांनाही त्याविषयी फार काही माहीत नव्हते. वास्तवात सहलीसोबत अभ्यासू गाईड असायला हवा. एखाद्या ठिकाणचे वेगळेपण कशात आहे, तो कोणत्या नजरेतून पाहायचा हे पर्यटकांना कळेल अशा शब्दात समजावून सांगितले जायला हवे. तो पॉइंट का बांधण्यात आला आहे यामागची भूमिका आमच्यासोबत असणाऱ्या श्री अरविंद देसाई यांनी आम्हाला समजावून सांगितली. आपण सारे हिंदू म्हणून ओळखले जातो. हे नाव सिंधू या नदीवरून पडले आहे. पर्शियन संस्कृतीत स चा उच्चार ह असा केला जातो. वेदकाळातील बऱ्याच रचना सिंधूच्या काठावर रचण्यात आल्या आहेत. हिंदू संस्कृतीतील बऱ्याच प्रथा सण सिंधूच्या किनाऱ्यावर निर्माण झाले आहेत. तिबेटमध्ये उगम पावणाऱ्या सिंधू नदीचा फार थोडा भाग भारतातून वाहतो. हिंदू असणाऱ्या पर्यटकांनी तेथे जाऊन सिंधूचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करावा. हिंदुत्वाची कल्पना कशी विकसित होत गेली हे जाणून घ्यावे यासाठी हा पॉइंट उभारण्यात आला होता. हिंदू संस्कृतीचे वेगळेपण, मोठेपण कशात आहे याचा तपशील पर्यटकांपर्यंत पोचला पाहिजे. सहलीमध्ये गाईडची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. दुर्दैवाने सहलीचे आयोजन करणाऱ्या अनेकांना सिंधू पॉइंट मागचा हा तपशील माहीत नसतो. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी या प्रकल्पाच्या पायाचा दगड पुरला होता. लालकृष्ण अडवाणी केंद्रीय मंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. ही माहिती मिळाल्यावर नदीच्या त्या काठावर जाण्याचे संदर्भच बदलतात. संस्कृती म्हणजे काय याचा एक उत्तम धडा अरविंद देसाई यांनी त्यांच्या वागण्यातून घालून दिला. खारदुंगला पास चढत असताना वाटेत गाडी थांबविण्यात आली होती. चढामध्ये गाडी मागे येऊ नये यासाठी टायर मागे दगड लावण्यात येतात. गाडी सुरू केल्यावर बऱ्याच वेळा ते काढायचे राहून जातात. 71 वर्षाच्या देसाईंनी ते दगड उचलून बाजूला ठेवले. संस्कृती म्हणजे काय? समाजाच्या कल्याणासाठी सहज असे जे काही करता येणे शक्य आहे ते प्रत्येकाने जाणीवपूर्वक करणे म्हणजे संस्कृती. देसाई यांनी संस्कृतीचा साधा वस्तुपाठ त्यांच्या आचरणातून घालून दिला. सुख सकल मिळावे प्राणी मात्रास येथे सकल सतत लाभो आयुरारोग्य मोठे अनुभव सकलांना मंगलाचा सदा हो जगती कुणी कदापि दीन दुःखी न राहो. हिंदू संस्कृतीबाबतचे हे मूलभूत चिंतन सिंधूच्या काठावर झाले आहे. अरविंद देसाई यांची ओळख झाली आणि सिंधू पॉइंटचा हा आशय या सहलीतून मला आकलन झाला. देशाटनामधून पंडित मित्र जोडण्याची संधी साधता यायला हवी. अरविंद देसाईंच्या रूपाने एका पंडिताची ओळख झाली. ही लेह सहलीची कमाई. पर्यटन कशासाठी करायचे हे आपल्या लक्षात आले असेल असे मानतो. धन्यवाद.